गेंदबाजी करते हुए प्रणल सावंत। अंपायर का इशारा खेल की शुरुआत होने का, एक तेज गेंदबाजी के लिए। बैकफुट पर हल्के से कट किया गेंद को, कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर रजत कुडालकर और उन्हीं के साथ सर केतन मात्रे ओपनिंग जोड़ी। सामने प्रणल सावंत। हाल ही बड़ी प्रतियोगिता रही थी जो कि शेल्डेम जिनके ओर से, और उस प्रतियोगिता में इस खिलाड़ी ने बहुत ही शानदार गेंदबाजी की थी अपनी टीम के साथ। और वो खिलाड़ी आज इस मैदान पर पहले ओवर में जो पावर प्ले के ओवर में गेंदबाजी करते हुए प्रणल सावंत सामने से दूर वाले छोर से स्टैक पर रजत कुडालकर। ऑप्टम से बाहर हल्के से स्लाइस किया गेंद को, इस बार कवर पॉइंट पर डीप एक्स्ट्रा कवर से निकले फील्डर। पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, और जब तक थ्रो पहुंचता गेंदबाज के हाथों में 2 रन पूरे के, स्कोर आगे बढ़ा टोटल 3 रन पर। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ स्कोरिंग की जानकारी देती हुई कुमारी त्रिवेणी सावंत और समीर पांडे और मैं अशोक नेगा आप सभी के साथ एक बार फिर से इस मैदान पर सभी दर्शकों का स्वागत है इस ध्रुव ट्रॉफी में। थोड़ा सा दूर से खेला इस बार मिड ऑन पर, जब तक आते तेजी के साथ गेंद को फील्ड किया, लेकिन फिर से सिंगल बना दिया दोनों बल्लेबाजों ने। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन पर पहुंचता हुआ। गणपति वॉरियर्स फोंडा और अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश, ये 2 टीम मैदान पर। 2 ओवरसीज खिलाड़ी, एक ओर से केतन म्हात्रे और उन्हीं के साथ आशीष मेरुल, ये 2 खिलाड़ी एक टीम के साथ ओवरसीज खिलाड़ी। नो बॉल का इशारा, शायद गिर पड़े वहां पर बिल्कुल दोनों विकेटों के बीच में, और नो बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में, और इशारा अंपायर का हो चुका है। आने वाली गेंद होगी जो फ्री हिट की गेंद होगी। दोनों टीमों के हम चर्चा कर रहे थे, दोनों टीमों में ओवरसीज खिलाड़ी, एक ओर से सर कृष्णा सातपुत और प्रथमेश म्हात्रे, ये गणपति वॉरियर्स फोंडा क्रिकेट टीम के साथ। तो अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम के साथ 2 आइकॉन खिलाड़ी केतन म्हात्रे और उन्हीं के साथ आशीष मेरुल। विकेट कीपर दे दनादन चंदन नाइक, विकेट कीपर विकेट के पीछे। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। लेफ्ट हैंडर गेंदबाज का एक जो नेचुरल जो कि स्विंग होता है, जो कट होता है, वो देखने को मिला। टिप्पा खाने के बाद एक एंगल के साथ गेंद कट होकर बाहर की तरफ निकली। ऑन साइड पर मिड विकेट पर बल्ला घुमाया था, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, और एक बार फिर से सामना करते हुए सर केतन म्हात्रे स्ट्राइक पर अगली गेंद का। ओ ये खराब गेंद, अल्टी पल्टी, इस बार थर्ड मैन बाउंड्री पर सीमा रेखा से बाहर गेंद चली गई 6 रन के लिए। और अंपायर का इशारा हो चुका है जो थर्ड अंपायर की ओर। देखा जाएगा ये गेंद अतिरिक्त ऊंची है, बीमर है या फुल टॉस है, लेकिन एक बड़ा शॉट तो जरूर निकला है। खराब गेंद थी, ऑफ स्टंप से बाहर मिले 6 रन। और देखना होगा क्या होता है। जो तीसरी आंख जुड़ चुके हैं मैदान पर इस टूर्नामेंट के साथ, tenniscricket.in के साथ जो प्रसारण, इस लाइव प्रसारण, काफी दर्शक इस टूर्नामेंट के साथ निश्चित रूप से जुड़ चुके हैं। ध्रुव ट्रॉफी के साथ दूसरा मुकाबला आज के डे नाइट का मैदान पर चलता हुआ, और बिल्कुल सही गेंद ठहराया, और इसी के साथ अपने बॉलिंग मार्ग पर प्रणल सावंत अगली गेंद लेकर। ऑन साइड पर ऑफ स्टंप पर ये गेंद खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहला ओवर समाप्त हुआ जो पावर प्ले का, और पहले ओवर की समाप्ति के बाद एक बड़े शॉट के साथ टोटल स्कोर पहुंचा 11 रनों पर बिना किसी नुकसान से।
बॉलिंग में परिवर्तन, दीप्तेश पालकर आ चुके हैं गेंदबाजी करने के लिए। प्रणन सावंत पहला ओवर समाप्त हुआ। जो शेल्डन ब्लास्टर का एक बहुत ही शानदार आयोजन था, उस प्रतियोगिता में बहुत अच्छी किफायती गेंदबाजी रही थी। अब बॉलिंग में परिवर्तन, दीप्तेश पालकर आ चुके हैं। खुद का पहला, टीम का दूसरा ओवर लेकर, जो पावर प्ले का ओवर वो लेकर, और सामने बैटर है रजत कुडालकर। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। ऑप्टम से बाहर गेंद बहुत ज्यादा दूर थी। वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक सिंगल अतिरिक्त बन गया स्कोर के खाते में, और इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा टोटल 12 रनों पर। मिड ऑन पर बिल्कुल कमेंट्री बॉक्स के सामने सर कृष्णा सातपुते मैदान पर फील्डिंग करते हुए दिखाई देते हुए। दो स्टार खिलाड़ी आमने सामने, सर केतन म्हात्रे और सामने और एक दिग्गज रजत कुडालकर। बैकफुट पर कट किया इस बार, बहुत अच्छा शॉट, पॉइंट पर बहुत ही सुंदर फील्डिंग। बिल्कुल रनआउट का मौका बन सकता था। सोमेश दिखाई देते हुए कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते, और कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। शफल होकर ऑन साइड पर खेलना चाहते थे, रन के लिए निकले दोनों बल्लेबाज। नॉन स्ट्राइकर इन पर बाल बाल बचे वहां पर। अपील जरूर था, लेग बाइज का इशारा। विकेट कीपर चंदन नाइक 3 गेंद पर तेजी के साथ हावी हुए थे। नॉन स्ट्राइकर इन पर निशाना लगाया था। थोड़ा सा बिल्कुल संकट में जरूर थे रजत कुडालकर, बच गए वहां पर, और लेग बाइज के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद हवा में लॉन्ग ऑफ पर, लेकिन मौका नहीं मिला। लॉन्ग ऑफ पर कोशिश थी। आनंद पाटिल जो एक ऑलराउंडर खिलाड़ी है, उन्होंने बहुत ही शानदार कोशिश की थी, लेकिन मैं कहूंगा एक हाफ चांस है जिसे कहते हैं। एक मुश्किल सा मौका निकला था, और गेंद हाथों को टकराती हुई सी मार्का से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। 6 रन मिल गए स्कोर के खाते में, 6 रन टीम के साथ। और दीप्तेश पालकर अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। शॉट ऑन बॉल ऑन साइड पर, फिर से थोड़ी सी हवा में, लेकिन काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। बैकअप कर रहे थे, और स्कोर पहुंचा टोटल 20 पर। एक अच्छी शुरुआत। ऑन साइड पर खेला इस बार, कोई फील्डर मौजूद नहीं। मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद चली गई। लंबी दौड़ लगाई थी, लेकिन गेंद से दूर थे। मिले 4 रन स्कोर के खाते में, और इस चौके के साथ स्कोर पहुंचा 24 पर।
और सामने लेफ्ट आर्म राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर आमिर गडेकर आगे निकलकर बड़ा शॉट लॉन्ग ऑफ सीमा रेखा पर एक गजब का छक्का 6 रन के लिए। थोड़ा सा कदमों का इस्तेमाल किया इस बार और बहुत ही अच्छा शॉट पुना जी के बल्ले से 6 रन के लिए। ऑप्टम से बाहर एक लोअर फुल टॉस बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर चंदन नाइक के हाथों में एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 35 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। खेल जारी है तीसरे ओवर का। अमीर गडेकर अपने बॉलिंग बार पर लेफ्ट आर्म राउंड विकेट। सामने बैटर है सरकेतन मात्रे स्ट्राइक पर और अल्टे पलटे इस बार कोई मौका नहीं। थर्ड मैन पर फील्डर जरूर था। एक लाजवाब शॉट और गेंद चलेगी थर्ड मैन सीमारेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए मिले 6 रन स्कोर के खाते में। खेल समाप्त हुआ मैदान पर तीसरे ओवर का। थोड़ा सा महंगा जरूर हुआ ये ओवर क्योंकि 2 बड़े शॉट निकले इस अमीर गडेकर की गेंद पर ओवर में और टोटल 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 41 41 रन 1 विकेट के नुकसान पर। सिक्सर सरकृष्णा सातपुते जरूर मौजूद थे लेकिन एक मैं नहीं कहूंगा मौका बहुत दूर थी। गेंद हाथों के ऊपर से कोशिश जरूर की थी और मिले 6 रन स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ स्कोर पहुंचा 47 रनों पर। इस बार ऑफसाइड पर लाजवाब शॉट कवर पॉइंट बाउंड्री की तरफ और इस चौके के साथ अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए। इक्यावन पर पहुंचा टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर। ये गेंद बिल्कुल बल्लेबाज को बीट करती हुई ऑफ स्टंप पर ऑफसाइड पर बॉलर के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन सफल नहीं रहे। गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। 51 लॉस ऑफ 1 विकेट। खेल जारी है मैदान पर चौथे ओवर का और दीप्तेश पालकर अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। ये लेग स्टंप से बाहर वाइड बॉल का इशारा सर सिद्धेश हरमलकर सामने बिल्कुल दिखाई देते हुए बाएं फैलाते हुए और एक सिंगल और अतिरिक्त रन बन गया स्कोर के खाते में। बैकफुट पर कट किया इस बार पॉइंट पर फील्डर और जब तक गेंद को फील्ड करते शायद शुरू में मेरे ख्याल से पुना जी तैयार नहीं थे रन के लिए। देरी से निकले जरूर थे लेकिन थ्रो था स्ट्राइक पर तो कोई नुकसान नहीं हुआ। सरकेतन मात्रे अपने स्ट्राइक पर बहुत तेज कदमों के साथ सही सलामत को अब खुद के कॉल के साथ जो कि
स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली अगली गेंद का। ओ ये गेंद नो बॉल का इशारा हो चुका है। काउ कॉर्नर पर आते फील्डर गेंद को फील्ड करते और 1 रन यानी टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में। ये बीमर गेंद थी, अतिरिक्त तो ऊंची थी और इसलिए अंपायर का इशारा था ये नो बॉल का। टोटल मिले 2 रन स्कोर के खाते में और आने वाली गेंद के लिए अंपायर का इशारा हो चुका है। जो अगली गेंद होगी फ्री हिट की गेंद। छोटी गेंद देखना होगा। गेंद जरूर स्क्वायर लेग पर बड़ी देर तक हवा में 1 रन पूरा किया। तो चलिए फ्री हिट पर उतना फायदा नहीं मिला पुनाजी कलंगुटकर को। थोड़ा आगे निकले थे पहले, गेंद थोड़ी सी पटकी हुई थी और स्क्वायर लेग पर जब फील्ड होती तो सिंगल ही बन गया स्कोर के खाते में। 1 रन मिला और स्कोर में, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 56, लॉस ऑफ 1 विकेट। 56 रन 1 विकेट के नुकसान पर। एक से बढ़कर एक खिलाड़ी है दोनों टीमों में। एक ओर से गणपति वॉरियर्स फोंडा क्रिकेट टीम। लेग कटर बहुत अच्छी गेंद, कट होकर बाहर की तरफ निकली। पीछा किया था सर केतन म्हात्रे, लेकिन गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं। गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। खेल समाप्त हुआ और 1 ओवर का यानी टोटल 4 ओवर, आधे ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 56, 56 रन 1 विकेट पर। आउट होकर वापस रजत कुडालकर 7 पर। सामने अब तक 3 लाजवाब छक्के लगाते हुए सर केतन म्हात्रे मैदान पर। उनका साथ देते हुए पुनाजी कलंगुटकर, उनके भी बल्ले से अब तक 2 छक्के और 1 चौका शामिल है। देखना होगा 5वें ओवर की शुरुआत, गेंदबाजी में परिवर्तन। और कमेंट्री बॉक्स में आइए एक बार फिर से जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर समीर पांड्रे के साथ। गोलंदाजी मार्गमध्ये बदल होतोय. डावातील 5वं षटक फेकण्यासाठी व वैयक्तिक ओट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रणल सावळ याची वर्णी ही लागते. एका बाजूने सर केतन म्हात्रे आपल्या नावलौकिकाला साजेसा असा खेळ या मैदानावर साकारताना दिसत आहेत, तर पुनाजी कलंगुटकर आपली आक्रमकता सिद्ध करताना हा दिसतोय. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू तोनी हा समांतर करत अतिरिक्त धावेचा इशारा पंचांकडनं येतोय. एक दंडात्मक धाव, एकेरी अवांतर धावेने दंडात्मक धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 57 धावांवर 5व्या षटकाच्या सुरुवातीस. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा अंगलट येतोय, कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये या ठिकाणी फोंडा संघाविरुद्ध अबीर बाबा क्रिकेट संघाचे फलंदाज हे वरचढ होऊन खेळताना दिसत आहेत. आक्रमक शैलीचा खेळ साकारतायत आणि प्रतिस्पर्धी संघासमोर विजयशील साकार करायची असेल तर 100 पार करायची या इराद्यानं या ठिकाणी आक्रमकता ही निश्चितपणे आपण पाहतोय मैदानावर. पुढे सरसावला होता तो पुनाजी कलंगुटकर, मात्र पुढे सरसावल्यानंतर चेंडू ज्या गतीनं टोलवायचा होता त्या गतीनं टोलवण्यात अपेक्षित यश साध्य होत नाही पुनाजी कलंगुटकरला. एकेर धाव त्याला मिळते, पण बऱ्याच वेळेच्या अंतरानंतर सर केतन म्हात्रे स्ट्राईकला येऊन पोहोचतायत. ते गोलंदाज सावळ या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. डावखुऱ्या हाताचा चतुरसूत्र गोलंदाज म्हणून गोलंदाज सावळ याची ख्यातिकीर्ती फलंदाजाचे कच्चे दुवे हेरून टिच्चून गोलंदाजी करण्यास तो प्रसिद्ध. आज मात्र त्याची कसोटी लागेल, कारण समोर आहेत फलंदाज ते सर केतन म्हात्रे. रिव्हर्स स्वीपचा इरादा होता, मात्र रिव्हर्स स्वीपचा इरादा पूर्णपणे असफल ठरतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर झपकन चेंडू काहीसा आतमध्ये येतोय व ऐन मोक्याच्या क्षणी जो दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता, तो दिशा देण्याचा चेंडूचा प्रयत्न हा असफल ठरत एक निर्धाव चेंडू हा गणला जातोय.
दोन्ही संघ हे आक्रमक असे संघ, दोन्ही संघ हे तुल्यबळ असे संघ. सुरुवातीचा मुकाबला दोन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बलाढ्य संघांचा आणि त्यानंतर गोवा राज्यातील दोन प्रतिभाशाली संघ भिडताना दिसत आहेत प्राथमिक विजयश्री संपादन करण्यासाठी. फुलटॉस पद्धतीचा खराब चेंडू ज्या गतीनं आला त्याच्या दुप्पट वेगानं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी टोलविला जातोय सर केतन म्हात्रे यांच्याकडनं. 6 धावांनी धावफलक वृद्धिंगत होतोय व या 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय निश्चितपणे तो 64 धावांवर. केतन म्हात्रे यांनी निर्माण केले ते स्थान अबाधित का आहे, क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत म्हणून का मला संबोधलं जातं, या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना एक चतुर्सूत्र फलंदाजी साकारताना सर केतन म्हात्रे मोहित करताना दिसत आहेत आणि त्यांच्या चतुर्सूत्र अशा फलंदाजीने या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेट संघ हा सुरक्षित धावफलकावर येऊन पोहोचतोय तो 68 धावांवर. 68 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते, ताकद कमी मात्र दिशा अविरतपणे चेंडूला देण्याचं कार्य सर केतन म्हात्रे करतायत. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक दिप्तेश याचं सुरेख असं पूर्वानुमान. संभाव्य चौकाराला तो रोखतोय केवळ एकेर धावेवर सर केतन म्हात्रे यांना समाधान मानावं लागतंय व या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 69 धावांवर. दोन्ही संघांमध्ये विस्फोटक फलंदाजांचा समावेश. एका बाजूला सर केतन म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट जगताचा सितारा म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सर कृष्णा सातपुते. असा अनोखा मुकाबला, अनोखा रणसंग्राम या सामन्यामध्ये आपण अनुभवू. आखूड टप्प्याचा चेंडू सुरेख असा चेंडू हलकेच दिशा देण्याचा प्रयत्न केला होता मात्र चकतोय तो पुनाजी कलंगुटकर. बाकीचे सोपस्कार यष्टरक्षक चंदन नाईक याच्याकरवी पूर्ण केले जात आहेत. निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते ती 5व्या. 5 षटकांचा खेळ समाप्त व प्रति षटकामागे जवळपास 14च्या धावगतीनं एकंदरीत धाव फलकावर धावसंख्या 69 अशी झळकवली जाते नाम मात्र एका कड्याच्या मोबदल्यात. पंधरा चेंडू तब्बल 33 धावा तर दुसऱ्या बाजूनं 11 चेंडू 22 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे धावा जास्त घेत आपल्या संघाला 100 गाठून द्यायची या इराद्यानं दोन्ही अनुभवी फलंदाज आपली आक्रमकता सिद्ध करताना दिसत आहेत आणि या त्यांच्या आक्रमकतेसमोर फोंडा क्रिकेट संघाला काहीस नतमस्तक पाहावं लागतंय. सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं डावखुऱ्याचा आणखी एक गोलंदाज, गोवा राज्याचा सितारा. आपल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर त्यानं अनेक सामने गाजविले. ते महत्वपूर्ण असं ध्रुव षटक हाताळण्यासाठी मैदानावर अमीर गडेकर या गोलंदाजाची वर्णी ही लागते. सुरेख असा चेंडू, फुलर लेन पद्धतीचा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सर केतन म्हात्रे करतायत मात्र जो अंदाज गोलंदाजाचा होता तो अंदाज कमालचा यशस्वी ठरतोय व ध्रुव षटकातील पहिला चेंडू हा निर्धाव गणला जात एक चपराग मनी बसते ती सर केतन म्हात्रे यांच्या 69 धावा त्या धावफलकावर. परंतु अमीर सज्ज यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका जो क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव, त्या प्रदीर्घ अनुभवाला सर्व साक्षी मानत या ठिकाणी यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूला सहजरित्या डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी न्याहाळलं जाते व टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा म्हणून का मला पाहिलं जातं, का माझं नाव आदराने सर केतन म्हात्रे म्हणून घेतलं जातं, या सर्व प्रश्नांची उत्तरं एका आक्रमक फटक्यानं ही दिली जात आहेत. पहिला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, सुरेख असा फटका. तमाम मान्यवरांना मानवंदना देणारा कॉमेंट्री बॉक्सच्या वरनं एक बहारदार केतन म्हात्रेकडनं पाहायला मिळतोय. चौकार षटकारांची अक्षरशः लयलूट केली जाते व आयकॉन खेळाडू म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात 2 खेळाडू
का खेळविले जात आहेत याचं उत्तर मिळतंय. क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांची पारणं ही पिटली जात आहेत व या 6 धावांनी धावफलक वाढतोय. षटकारांना धावसंख्या वृद्धिंगत होते ती 79 धावांवर. या स्पर्धेतील वैयक्तिक अर्धशतकाला सर केतन मात्र गवसणी घालतील का की दुसऱ्यापासून आमिरकडनं कडवा प्रतिकार केला जाईल का? आकुडताप्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू ज्या वेगानं आला त्याच्या दुप्पट वेगानं सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी टोलविला जातोय. एक चौकार त्यानंतर सलग 2 षटकार. या तब्बल 16 धावाने अवघ्या 3 चेंडूतील आता सर केतन मात्र येऊन पोहोचतायत ते 49 धावांवर व तब्बल 85 धावांपर्यंत मजल मारली जाते 6व्या षटकामध्ये. ही अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेट संघाकडनं 85 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुरुवातीला पहिला गडी बाद झाला होता रजत कुडाळकर, त्यावेळी संघाची धावसंख्या 24 अशी होते आणि त्यानंतर मात्र ह्या दोन्ही विस्फोटक फलंदाजांनी अक्षरशः प्रतिकाराची हवा ही काढून टाकली व एकतर्फी वरचष्मा गाजविलाय. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर सर केतन मात्र सामना करतील गोलंदाज आमिर याचा. ओव्हरपेच चेंडू, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. सर कृष्णा सातपुते चेंडू खाली येत आहेत. सुरेख असं पूर्वानुमान आपण कृष्णा सातपुते यांचं पाहतोय आणि अर्धशतकाच्या उंबरठ्यावर वैयक्तिक विक्रमापेक्षा संघहित महत्वाचं हे जाण्यात एका तगड्या फटक्यानं या ठिकाणी संघाची धावसंख्या मोठी करण्याच्या प्रयत्नात आव्हानात्मक 49 धावांची खेळी सर केतन मात्रे यांची समाप्त होते. मात्र बहारदार अशा खेळीनं क्रिकेट रसिकांची मनं सर केतन मात्रे जिंकतायत आणि टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांकडनं मानवंदना घेत मैदानाचा रस्ता सोडून सांघिक धावसंख्या 85 अशी असताना अबीर बाबा क्रिकेट संघाला बसतोय तो दुसरा हादरा. सर केतन मात्रे, झेल कृष्णा सातपुते, गोलंदाज अमीर गडेकर. वैयक्तिक धावसंख्या 49 तर सांघिक धावसंख्या 85 धावफलकावर. नवीन फलंदाज अमृत वेर्लेकर. ओव्हरपेच पदाईचा चेंडू डग आउट मधनं सेट होऊन मी आलोय. चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय. ज्या ठिकाणी सर केतन मात्रे यांनी डाव सोडल्या त्या ठिकाणी नव्या उमेदीनं मी डावाची सुरुवात करेन. सर अबीर बाबा क्रिकेट संघाचं सांघिक शतक मी दिमाखातरित्या झळकवेन या इराद्यानं चौकारनं अमृत वेर्लेकर स्वतःचं खातं खोलतोय. खेळ समाप्त होते तो 6 षटकांचा व 6 षटकांच्या सांगते केली तब्बल 89 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. असा मोठा धावफलक आपण अबीर बाबा क्रिकेटियर्स क्रिकेट संघाचा आपण मैदानावर अनुभवतोय. अबीर बाबा क्रिकेटियर्स बारदेश ज्या संघाला नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी दिली गेली ती गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाकडनं काहीसा निर्णय त्यांचा चुकतोय. मात्र जरी नाण्याची एक बाजू आपण अनुभवत असलो तरी दुसरी बाजू अजूनही शेष आहे. विस्फोटक फलंदाजांचा गोटा अजूनही शेष आहे. तो अर्थातच या ठिकाणी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. त्यामुळे जो निर्णय घेतला तो घेतलेला निर्णय आम्ही योग्य ठरवू या अपेक्षेनं कितीही धावा संघर्षात्मक रीतीनं आपण साकार केल्या तरी त्यांचा पाठलाग करू अशी शारीरिक भाषा ही दिसतीये. गोलंदाजी मध्ये बदल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश याची वर्णी लागते. डावातील 7वं षटक फेकण्यासाठी आणखी एक आयकॉन खेळाडू या ठिकाणी प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज. समोर आहे फलंदाज पुनाजी कलंगुटकर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अमृत वेर्लेकर. 89 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आकुडताप्याचा चेंडू, शॉर्ट आर्म पुल पद्धतीचा फटका, षटकारासाठी सहजगत्या विस्मृती होतोय. 6 धावांनी या ठिकाणी प्रथमेशाचं स्वागत केलं जाते व या षटकारानं सांघिक धावसंख्या या ठिकाणी 90 पार ही सहजगत्या होते. 95 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 2. 7वं षटक प्रगतीपथावर. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. सर कृष्णा सातपुते यांच्या खांदी मोठी जबाबदारी असेल धावांचा पाठलाग करताना एवढं मात्र नक्की. मात्र तत्पूर्वी पुनाजी कलंगुटकर गोवा राज्यातील चमकता सितारा मला का म्हटलं जातंय हे सडेतोडपणे सिद्ध करताना दिसतोय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका. संभाव्य षटकारासाठी जो चेंडू आगेकूच करत होता आपल्या पूर्वानुमानुसार या ठिकाणी डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक संभाव्य षटकाराला रोखतोय. नाममात्र एकेरी धाव मिळते व तब्बल 5 धावा या ठिकाणी रोखल्या जात आहेत. या ठिकाणी संघर्षमय क्रिकेट आपण पाहतोय.
जरी प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज वरचढ ठरत असले तरी ना उमेद न होता प्रत्येक चेंडूवर कडवा प्रतिकार आम्ही करणार या अपेक्षेनं जो फटका डीप लॉंग ऑफच्या दिशेनं षटकारासाठी सरसावला होता त्याला नाममात्र एकेर धावेत या ठिकाणी क्षेत्ररक्षक अमीर हा परावर्तित करतोय व 5 धावा वाचवतोय. सुरेख असा फटका अक्रॉस लाईन पर्यंत डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं चौकारासाठी जातोय व या 4 धावांनी निश्चितपणे शतकी मजल पार केली जाते. ती अर्थातच अबीर बाबा क्रिकेट संघाच्या माध्यमातून 100 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक डावातील हे प्रगतीपथावर. अमृत वेर्लेकर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकचा फलंदाज पुनाजी कलंगुटकर दोघांमध्ये क्षमता मोठे फटके टोलवायचे. आतापर्यंत पुनाजी यानं या सामन्यामध्ये 3 षटकार टोलविलेत. नॉन स्ट्राईकला पुनाजी उभा, ओव्हरपिच द्यायचा चेंडू, सुरेख असा फटका, डीप लॉंग ऑफ सीमारेषा सहजगत्या पार केली जाते. अमृत वेर्लेकरच्या खाती आणखी एक चौकार या ठिकाणी प्राप्त होतोय. कोणी गोलंदाज या ठिकाणी थोपू शकत नाही उधळलेला वारू. अर्थातच अबीर बाबा क्रिकेटियर्सचा आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे जो पाया भरभक्कम रचला गेला सर केतन म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्या पायावर धावफलकाचा या ठिकाणी शिखर गाठण्याचा प्रयत्न करताना अमृत वेर्लेकरही तोडीसतोड फटकेबाजी करताना दिसतोय. त्यावेळी मात्र अंदाज होता रिव्हर्स स्वीपचा फटका टोलविण्याचा. स्विच फटक्याने चौकारांची हॅट्रिक पूर्ण करण्याचा बेत होता अमृतचा, पण प्रयत्न फसतोय. स्वतःवर अमृत नाराज होतोय. मात्र क्षणिक आलेल्या नाराजीचं संकट दूर सरत नव्या उमेदीनं नव्या जिद्दीनं गोलंदाज प्रथमेश मात्र याच्या षटकातील शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी अमृत वेर्लेकर सज्ज 100 धावा धावफलकावर. आकृतापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र फटक्यासाठी तयार निश्चितपणे अमृत नव्हता. कल होता स्क्वेअर ऑफ द विकेट फटका टोलविण्याचा. मात्र चेंडू पाहिल्यानंतर ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला फटका निघतोय. एकेरी धाव अमृत वेर्लेकरच्या खाती. एकेरी धाव ही अबीर बाबा क्रिकेट संघाच्या खाती. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय तो तब्बल 105 धावांवर 7 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या पेडणे तालुक्यातील या गावची या ठिकाणी कुमारी त्रिवेणी सावंत ही स्कोररची भूमिका पार पाडताना माहिती संकलन करताना सांगते की 105 धावा 7 षटकांच्या सांगतेखेरीज 2 गड्यांच्या मोबदल्यात अबीर बाबा क्रिकेटियर्स नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. उंच पुरा अष्टपैलू असा खेळाडू मोहित गावकर याची वर्णी लागते. डावातील शेवटचं षटक फेकण्यासाठी मोहित गावकर गोलंदाजीचा काहीसा अतिरिक्त सराव करतोय व परत एकदा अमृत वेर्लेकर व त्यांच्या सहकाऱ्यांना आवर घालण्यासाठी या डावातील शेवटचं षटक फेकण्यासाठी तो सज्ज होतोय. 105 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपिच चेंडू छोट्या चणीच्या अमृत वेर्लेकरकडनं कडा असा फटका. अंदाज चुकतोय तो डेप लॉंग ऑन मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचा. चेंडू अडविण्यावर भर दिला होता. मात्र मैदान एवढं सपाट एवढं टणक असं मैदानात त्या चेंडूवर एकदा टप्पा पडला की चेंडू उसळी घेतो आणि त्याच अतिरिक्त उसळीनं या ठिकाणी चकवा डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला. पर्यायानं अमृत वेर्लेकरच्या खाती 4था चौकार व या 4 धावांनी धावफलक वाढतोय निश्चितपणे तो 109 धावांवर. मोहित गावकर गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडून. आकृतापाचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीच्या चेंडूवर परत एकदा फटका मोठा टोलवायचा होता शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं. यावेळी मात्र सुरेख असा पूर्वानुमान. चेंडू रोखला जातोय. नाममात्र एकेर धाव अमृतच्या खाती. ज्या एकेर धावेने अमृत वेर्लेकर पोहोचतोय वैयक्तिक 18 धावांवर तर 110 अशी धावसंख्या धावफलकावर. ही अबीर बाबा क्रिकेट संघाची 7 षटक 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. ओव्हरपिच चेंडू तगडा फटका. ज्यावेळी संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. औपचारिकता पूर्ण होते. या डावातील 4थ्या षटकाराची नोंद पुनाजी कलंगुटकर याच्या वैयक्तिक माध्यमातून होते व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तब्बल 116 धावांवर. आणि या 116 धावात पुनाजी कलंगुटकरचा वाटा वैयक्तिक 35 धावांचा 4 षटकारांच्या सहाय्यानं अवघ्या 14 चेंडूंचा सामना करीत.
परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मोहित सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मोहित मारा करतोय पुनाजीसाठी. आखूड टप्प्याचा चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास हा डीप स्क्वेअर लेग सीमाच्या पलीकडे षटकारासाठी. सलग 2 चेंडूंवर 2 खणखणीत फटके षटकारासाठी पुनाजी कलंगुटकर याच्याकडनं पाहायला मिळत आहेत. आणि या 2 तगड्या फटक्याने आता 120 ही धावसंख्या पार करत तब्बल 122 धावांपर्यंत मजल ही मारली जाते. अजूनही खेळ शेष तो म्हणजे 2 चेंडूंचा. मोहित गावकर गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. 122 धावा 2 तड्यांच्या मोबदल्यात. पुनाजी कलंगुटकर वैयक्तिक 41 धावांवर सामना करेल. यावेळी मात्र मोठ्या फटक्याचा अंदाज चुकतोय. सुदैवी ठरतोय तो मोहित गावकर. चेंडू निर्धाव गणला जातोय. 7 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. 122 धावा. डावाची सांगता करणारा, डावाची भैरवी घालणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज मोहित राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. व समोर आहे फलंदाज स्ट्राईकला तो पुनाजी कलंगुटकर. यावेळी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. या एकेरी धावेने लेग बाईटचा इशारा. सांघिक धावसंख्या 123. 124 धावांचं कडवं आव्हान हे निश्चितपणे असेल गणपती वॉरियर्स पोंडा क्रिकेट संघाला. या मैदानावर काय करामत करतील या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना 123 धावा कुठल्यानंतर गोलंदाजीत ते गोलंदाज अबीर बाबा क्रिकेट संघाचे की 123 धावांच्या दडपणाला न जुमानता ज्या खेळाडूनं क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत त्या अनेक उन्हाळ्या पावसाळ्यांच्या अनुभवाचा बोध घेत गोव्याच्या प्रसिद्ध अशा सुरेश रैना मैदानावर कृष्ण सातपुते आपल्या आक्रमक फटकेबाजीनं 123 धावांचं आव्हान सर करण्यात यशस्वी ठरतायत की नाही, की दुसऱ्या बाजूनं या आव्हानाचा पाठलाग करताना दमछाक पुरेशी करण्यात अबीर बाबा क्रिकेट संघाचे गोलंदाज हे तारणहार म्हणून कामी येत आहेत की नाही. पहिला सामना झाला होता ज्या सामन्यामध्ये आपण निकाल अनुभवला नाही. या सामन्यामध्ये निकालाची अपेक्षा, मात्र तो निकाल कोणत्या संघाच्या बाजूने झुकला जाईल याची निश्चिती केली जात नाही, याची खातरजमा केली जात नाही. कारण दोन्ही संघ हे आक्रमक वृत्तीचे. सुरुवातीच्या 4 षटकात निश्चितपणे समीकरण हे स्पष्ट होईल आणि त्याच 4 षटकांची रणनीती स्पष्ट करण्यासाठी आपल्या समोरील आमचे सहकारी आमचे मित्र अशोक नाईक तोपर्यंत या मैदानावरनं काही क्षणासाठी आपली मी रजा घेतोय. धन्यवाद.
धन्यवाद समीर। 124 रनों का टारगेट मैच को जीतने के लिए। और ओपनिंग जोड़ी मैदान पर श्रीकृष्णा सातपुते और उन्हीं के साथ सोमेश प्रभु देसाई, ये ओपनिंग जोड़ी। और सामने पहला ओवर लेकर, पावर प्ले का ओवर लेकर महेश साकड़कर दूर वाली छोर से पहली गेंद लेकर। अच्छी गेंद इस बार, एक वाइड यॉर्कर ऑफ स्टंप पर, सामने अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते और धीरे धीरे जाते हुए अपने बॉलिंग मार्ग पर। दो फील्डर है बाहर, एक डीप एक्स्ट्रा कवर, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर। इस बार फिर से अच्छी गेंद, एक फिर से अच्छा यॉर्कर और सही अंदाज के साथ। जब तक शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, तब तक एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ मैदान पर गणपति वॉरियर्स होंडा क्रिकेट टीम का। बहुत ही शानदार बल्लेबाजी, पुनाजी कलंगुटकर, अमृत वेरलेकर और सर केतन मात्रे। अड़े बल्ले से खेला इस बार, लेकिन मिड ऑन पर फील्डर है मौजूद, गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्ट्राइक पर सोमेश प्रभु देसाई सामना करते हुए। 124 रन 8 ओवर मुकाबला मैदान पर, दूसरा मैच। इस बार मिड ऑफ के फील्डर के ऊपर से गेंद को क्लियर किया और गेंद चले गई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रन के लिए। पहला चौका निकलता हुआ गणपति वॉरियर्स होंडा क्रिकेट टीम की ओर से। इस बार ऑन साइड पर एक मिनी हेलीकॉप्टर और जब तक काउ कॉर्नर पर फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। बहुत ही शानदार बैटिंग लाइनअप है गणपति वॉरियर्स होंडा क्रिकेट टीम की और 124 का टारगेट है, सीमेंट विकेट है। बहुत बेहतरीन शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर श्रीकृष्णा सातपुते के बल्ले से एक शानदार शॉट, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। दोनों बल्लेबाजों ने एक एक बड़ा शॉट लगा चुके हैं। और बल्लेबाजी की अगर बात की जाए तो सर केतन मात्रे एक रन्स के साथ थोड़ा सा अर्धशतक से पीछे हो गए। टूर्नामेंट में ध्रुव ट्रॉफी में पहला अर्धशतक बन सकता था 49 पर, और पुनाजी कलंगुटकर ने बनाए थे 41 रन। अमृत वेरलेकर ने आशीष में 4 चौके लगाए, 18 रन बनाए। और बॉलिंग में परिवर्तन, कमेंट्री बॉक्स के ओर से दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर आशीष मेरूर, जो और एक ओवरसीज खिलाड़ी, वो गेंदबाजी के साथ। और सामने स्ट्राइक पर बल्लेबाज है सोमेश प्रभु देसाई। पहला ओवर समाप्त हुआ, 124 का टारगेट, दूसरे ओवर की शुरुआत। थोड़ा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे हैं मैदान पर। ऑफ साइड पर एक फील्डर, ऑन साइड पर रजत कुडालकर जो दिखाई देते हुए बाउंड्री लाइन पर तैनात। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर और दूसरे ओवर की शुरुआत होते हुए आशीष मेरूर अपने बॉलिंग बार पर खुद का पहला और टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए। शॉर्ट ऑन पुल, इस बार मिड ऑन पर एक आसान सा मौका निकला और उस कैच को तब्दील करते हुए नामदेव बाणावलीकर जो फील्डिंग कर रहे थे मिड ऑन पर, एक आसान सा मौका बना और पहली सफलता इसी के साथ मिलते हुए मैदान पर।
दोनों ओवरसीज खिलाड़ी अब आमने सामने। एक ओर से गेंदबाजी में अपने बॉलिंग मार पर आशीष मेरुल तो नए बल्लेबाज मैदान पर आते हुए ओवरसीज खिलाड़ी प्रथमेश मात्रे उनके सामने। पहला विकेट बहुत जल्द खोती हुई मैदान पर गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम के ओर से दत्तराज गावस उर्फ बाबू वो भी आ चुके। बाबू, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से, आपके सभी दोस्तों का और आपका भी। लेफ्ट हैंडर बैटर और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग मार पर आशीष मेरुल अगली गेंद लेकर। उस बार पीछा किया तो ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का, एक अतिरिक्त सिंगल बन गया स्कोर के खाते में। थोड़ी सी छेड़खानी करने की कोशिश की थी खड़े खड़े ऑप्टम से बाहर जाने वाली गेंद को, और एक अतिरिक्त सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। अच्छी गेंद, इस बार सम्मान दिया कवर पर, फील्डर रनआउट का मौका। ओहो, बच गए वहां पर, मेरे ख्याल से लगभग खतरा था। गेंद चली गई बाउंड्री लाइन पर, 4 रन के लिए गेंद जरूर चलूगी, लेकिन मैं कहूंगा अगर गेंद सही निशाना लगता स्टंपों पर तो लगभग खतरा था कृष्णा सातपुते के लिए। बच गया वहां पर सर कृष्णा सातपुते। मिले टोटल 5 रन स्कोर के खाते में, लेकिन बिल्कुल करीबी मामला था। स्कोर आगे इस 5 रन के साथ आगे निकला, 16 पर पहुंचा टोटल, 1 विकेट के नुकसान पर। राइट हैंडर के लिए ओवर द विकेट, लेफ्ट हैंडर के लिए राउंड विकेट। आशीष मेरुल अपने बॉलिंग मार पर सामने सर कृष्णा सातपुते। छोटी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर। देखना होगा मिड विकेट से लंबी दौड़ लगाई, लेकिन गेंद पहले चली गई स्क्वायर लेग बाउंड्री पर और मिला चौका, 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। लॉस ऑफ 1 विकेट। आगे निकलकर इस बार, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं निकला गेंद और बल्ले के बीच में। जिस उम्मीद के साथ कदमों का इस्तेमाल किया था एक बड़े शॉट के लिए, मालूम है 124 का टारगेट है तो आक्रामक बल्लेबाजी करनी ही पड़ेगी, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं हुआ। जब तक मिड ऑन पर नामदेव बाणावलेकर गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा 21 रनों पर। इस बार फिर से शायद थोड़ी सी गलतफहमी, बिल्कुल हड़बड़ाहट दोनों के बीच में। जो रन नहीं था वहां पर रन के लिए निकले, मेरे ख्याल से पहले बच गए थे इस ओवर में, और देखना होगा क्या हुआ वहां पर। ओहो, क्या हुआ ये मैदान पर, देखो क्या हुआ वहां पर। बिल्कुल जो विकेट निकले थे वहां पर थोड़ा सा बातें करते करते रुक गए वहां पर दोनों बल्लेबाज, और काफी निराशा के साथ, मेरे ख्याल से बहुत कम बार ये क्रिकेट के मैदान पर होता है और वो देखने को मिला। काफी निराशा के साथ सर कृष्णा सातपुते आउट होकर वापस। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, उम्मीद थी, काफी दर्शकों की तादाद थी इस मैदान पर उनके बल्लेबाजी के लिए, लेकिन बड़े दुर्भाग्य के साथ वापस आना पड़ा और दूसरा धक्का लगता हुआ मैदान पर गणपति वॉरियर्स होंडा क्रिकेट टीम को। और इसी बीच और एक नए बल्लेबाज मैदान पर, मोहित गांवकर मैदान पर। बहुत अच्छी गेंद, बिल्कुल करीबी मामला ऑफ स्टंप पर। ये गेंद थर्ड मैन बाउंड्री की तरफ निकली और जब तक थर्ड मैन बाउंड्री पर गेंद को फील्ड करते एक सिंगल बन गया। 22 का इशारा अंपायर का, 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 1 विकेट कीमती इस ओवर में चली गई मैदान पर और 124 के टारगेट के सामने पावर प्ले का खेल समाप्त हुआ, जो शुरू का 2 ओवर का, और पावर प्ले के समाप्ति के बाद टोटल स्कोर 22 लॉस ऑफ 2 विकेट, 22 रन 2 विकेट के नुकसान पर।
जारी रखते हुए अपने बॉलिंग मार्ग पर महेश साकड़कर। स्कोर 22, 2 विकेट के नुकसान पर 124 का टारगेट। आने वाले 6 ओवर, एक ध्रुव ओवर अभी भी बाकी मैच का। इस बार ऑफसाइड पर एक सुंदर शॉट, थोड़ी सी गेंद हवा में जरूर, लेकिन कवर पॉइंट पर फील्डर से दूर है। और जब तक फील्डर आते थर्ड मैन बाउंड्री से गेंद को उठाते फील्ड करते, तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। बैकअप हो रहा था मैदान पर फील्डिंग के साथ। मिले 2 रन, 24 पर पहुंचा टोटल स्कोर 2 विकेट के नुकसान पर। हर ओवर में बड़े शॉट लगाने पड़ेंगे, एक अच्छे रन रेट के साथ ये मैदान पर बल्लेबाजी करनी पड़ेगी। और सामने उड़ाया इस बार बॉलर के सर के ऊपर से, लॉन्ग ऑन पर फील्डर। बहुत ही शानदार फील्डिंग। जो गेंद लगभग 4 रन के लिए निकल रही थी, वहीं पर 2 रन कम हो गए स्कोर के खाते में। बहुत ही सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो था और 2 रन के साथ स्कोर पहुंचा 26 पर। 26 टोटल। नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, मोहित गांवकर। 4 पर कूद के अपने व्यक्तिगत नॉन स्ट्राइकर इन पर प्रथमेश मात्रे, और सामने बॉलिंग मार्ग पर दूर वाले छोटे साइड स्क्रीन के और से महेश साकड़कर अगली गेंद लेकर। थोड़ी नीचे रही इस बार तेज गेंद, ऑफ स्टंप पर थोड़ा सा, जो कि गेंद टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकले। विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सामने इस बार एक तगड़ा शॉट, बिल्कुल साइड स्क्रीन पर गेंद आती हुई सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। नो बॉल का इशारा, बहुत अच्छा शॉट। गेंद निकली कवर पॉइंट बाउंड्री पर, 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। नो बॉल का इशारा, यानी टोटल मिले 5 रन स्कोर के खाते में। अब मोहित गांवकर के लिए एक अच्छा मौका है बड़े शॉट के लिए। फ्रीहिट की गेंद, बहुत ही बेहतरीन शॉट, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर। और एक बार इशारा अंपायर का, नो बॉल का, 6 रन का इशारा, यानी मिले टोटल 7 रन स्कोर के खाते में। फ्रीहिट का इशारा अंपायर का। बहुत ही शानदार शॉट, मोहित गांवकर स्ट्राइक पर आक्रामक बल्लेबाजी करते हुए। फ्रीहिट की गेंद, आने वाली गेंद, स्लोवर 1, एक अच्छा लेग कटर, हल्का सा अपील, लेकिन फ्रीहिट की गेंद थी। कोई नुकसान नहीं, कोई रन नहीं, लेकिन दाद देनी पड़ेगी महेश सागड़कर को भी। उन्होंने गति में परिवर्तन किया, ऑफ स्टंप पर रखा, शफल हुए थे, और एक अच्छा लेग कटर विकेट कीपर के हाथों में। कटका इस बार ऑफ साइड पर, फील्डर है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, और जब तक गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छा थ्रो बाउंड्री लाइन से विकेट कीपर के हाथों में मिला, एक सिंगल स्कोर के खाते में। एक अच्छा ओवर गणपति वॉरियर्स फोंडा क्रिकेट टीम के साथ, क्योंकि इस ओवर में रन बने। और इस ओवर में हमें जानकारी बिल्कुल कुमारी त्रिवेणी सावंत देती हुई, जो कि 23 रन बने इस ओवर में। और टोटल 3 ओवर का खेल समाप्त हुआ, और 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर 45 रन, 2 विकेट के नुकसान पर।
रोहन साळगावकर आ चुके हैं बॉलिंग बार पर खुद का पहला और टीम का चौथा ओवर लेकर। फील्डिंग में परिवर्तन, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर अमृत वेरलेकर दिखाई देते हुए। अच्छा शॉट कारपेट के साथ इस बार खेला। देखना होगा काउ कॉर्नर पर फील्डर जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक एक रन बीच बीच में बड़े शॉट, दोनों बल्लेबाज अपने टीम को बिल्कुल संभल रहे हैं मैदान पर। और देखना होगा एक बड़ी साझेदारी जो इस दोनों के बीच में अगर हो जाए बन जाए तो ये मैच बिल्कुल पहले मैच की तरह भी बिल्कुल एक अच्छा कांटे का मुकाबला देखने को मिला। देखना होगा फिलहाल क्या होता है आने वाली अगली गेंद पर। रोहन साळगावकर अपने बॉलिंग बार पर और बड़ी देर के बाद मेरे ख्याल से स्ट्राइक भी मिल रहा है प्रथमेश मात्रे को, जो लेफ्ट हैंडर बैटर और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर थोड़ा फील्डिंग को सजा रहे हैं रोहन साळगावकर अगली गेंद लेकर। फुल टॉस गेंद, एक लोअर फुल टॉस आड़े बल्ले से ऑन साइड पर मिड विकेट पर फील्डर, एक सिंगल, मिस फील्डिंग, एक रन दूसरे के लिए निकले। क्या तीसरे रन की कोशिश? जी बिल्कुल, बहुत अच्छी दौड़ विकेटों के बीच में, जो सिंगल था वहां पर और 2 रन जुड़ गए और मिले टोटल 3 रन स्कोर के खाते में। और इन 3 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 पर पहुंचा 2 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छा क्रिकेट, जब बड़े शॉट नहीं तो सिंगल डबल बहुत महत्वपूर्ण रहते हैं और विकेटों के बीच में अच्छी दौड़ देखने को मिली दोनों बल्लेबाजों के बीच में। ओवर पे एक लेफ्ट हैंड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। 50 रन इसी के साथ गणपति वॉरियर्स फोंडा क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए। टोटल स्कोर, बहुत ही शानदार बल्लेबाजी मैदान पर चलती हुई। इस बार थोड़ी सी हवा में गेंद, देखना होगा वाइडिश लॉन्ग ऑन पर रजत कुडालकर तेजी के साथ गेंद को उठाते फील्ड करते। एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 56 लॉस ऑफ 2 विकेट, 56 रन 2 विकेट पर चौथा ओवर, 124 का टारगेट है। एक ओवर समीर नीचे तरफ से जो ध्रुव ओवर रहेगा वो बहुत महत्वपूर्ण रहेगा मैदान पर मैच में। बल्लेबाजी है चंदन नाइक है, दे धनाधन होने के साथ प्रवीण नाइक और पापा वो भी है। लॉन्ग बाउंड्री पर और इसी के साथ डीप लॉन्ग पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। दिन में थोड़ा और डे नाइट के साथ रात में जब लाइट के साथ थोड़ी सी शुरू में परेशानी जरूर रहती है। दोनों टीम बहुत साथ साथ चल रही है मैदान पर। अगर स्कोरिंग की बात की जाए तो थोड़ी सी आगे मेरे ख्याल से दिख रही है गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम। और देखना होगा रोहन साळगावकर आने वाली गेंद पर सामने प्रथमेश मात्रे। बैकफुट पर इस बार, लेकिन गेंद थोड़ी टिप्पा खाने के बाद नीचे रही। इस बार अपने पॉलो थ्रो में आते गेंद को उठाते फील्ड करते, कोई रन नहीं कोई नुकसान नहीं। स्कोर बोर्ड पर टोटल खेल समाप्त होता हुआ चौथे ओवर का 4 ओवर समाप्त हुए। अगर सामने में बात करूंगा तो 4 ओवर में 56 रन बनाए थे बल्लेबाजी में। अबीर बाबा क्रिकेटर्स भारदेश क्रिकेट टीम ने थोड़ी सी आगे जरूर है गणपति वॉरियर्स पोंडा क्रिकेट टीम। आने वाला ध्रुव ओवर जो 5वां या 6ठा होगा, आने वाला समय बताएगा, वो काफी निर्णायक रहेगा। लेकिन जो 4 ओवर का खेल समाप्त हुआ, वो 4 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 62, 62 रन 2 विकेट पर। खेल मैदान पर थोड़ा सा रुका हुआ, 5वें ओवर की शुरुआत होगी, बॉलिंग में परिवर्तन होगा। और फिलहाल कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से जुड़ जाते हैं माइक्रोफोन पर आगे का विवरण सुनाते हुए समीर पांड्रे के साथ।
4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. विजयासाठी आवश्यक असलेल्या 124 धावा निर्णायक 8 षटकात 4 षटकांमध्ये होत आहेत 62 धावा, म्हणजे निम्म उद्दिष्ट हे पार केलं जात आहे. राहिलेल्या 24 चेंडूंवर अजूनही 62 धावांची आवश्यकता आणि जे षटक निर्णायक होईल या सामन्यामध्ये असा अंदाज वर्तवला होता ते ध्रुव षटक सुरू होण्याचे या ठिकाणी पडसाद मैदानावर उमटताना दिसत आहेत. त्याची खाणगुण या ठिकाणी बांधली जाते. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी बदल होतोय व गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष मेरल हा वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 5वं ध्रुव षटक फेकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा सुरेख असा फटका मोहित याच्याकडनं निघतोय. एका तगड्या फटक्यानं म्हणजे षटकारानं या ठिकाणी ध्रुव षटकाची सुरुवात ही होताना दिसते. ज्या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो आता 68 धावांवर. षटकार चौकारांचा पाऊस अक्षरशः या सामन्यामध्ये आपण पाहतोय. 68 धावा धावफलकावर 2 कार्यांच्या मोबदल्यात. कृष्णा सातपुते स्वस्तात तंबूमध्ये परतले. 2 चौकारांच्या सहाय्याने वैयक्तिक 10 धावांवर. सोमेशही माघारी परतला अवघ्या 5 धावांवर. त्यानंतर मात्र प्रथमेश आणि मोहित गावकर हे 2 फलंदाज गोलंदाजांना कोणतीही दयामाया न दर्शवता वरचढ होताना दिसत आहेत व आक्रमक शैलीचा खेळ साकारताना दिसत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा बहारदार फटका. उंच पुला तगड्या फलंदाज मोहित टोलवतोय व ज्या धावा गोलंदाजी करताना मी खर्च केल्या त्याच्या दुप्पट धावांची भरपाई फलंदाजीमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडत मी करेन असा ठाऊस आत्मविश्वास त्याच्या विस्फोटक फलंदाजीमध्ये दिसतोय. अवघे 14 चेंडू, त्या 14 चेंडूंवर तब्बल 41 धावांचा पाऊस पाडणारी एक आशावादी खेळी साकारताना मोहित गावकर सामना करेल. तो गोलंदाज अर्थात आशिष या गोलंदाजाचा सलग 2 चेंडूंवर 2 खणखणी षटकार. याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पद्धतीचा फटका. सलग 3 षटकार म्हणजे षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी साध्य करतोय तो मोहित व या षटकारानं एकंदर सांघिक धावफलक तब्बल 80 धावांवर या ठिकाणी परावर्तित झाल्याचे आपण पाहतोय. 80 धावा 2 कार्यांच्या मोबदल्यात 124 धावांचा पाठलाग करताना. डावाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी भाकीत केलं होतं. 123 जरी धावा धावफलकावर झळकल्या गेल्या तरी जोपर्यंत सामन्यातील शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत त्या सामन्याचं भाकीत करणं म्हणजे स्वतःवर संकट ओढून घेण्याची बाब असेल आणि तेच संकट ओढून घेण्याची बाब या ठिकाणी करताना या ठिकाणी दिसतोय तो मोहित गावकर. षटकारांची हॅट्रिक साध्य करतोय. तब्बल 80 धावा धावफलकावर म्हणजे अजूनही 44 धावांची ही आवश्यकता व 21 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. वैयक्तिक 47 धावांवर अवघ्या 15 चेंडूंचा सामना करत मोहित गावकर खेळताना दिसतोय. या स्पर्धेतील संभाव्य वैयक्तिक अर्धशतकाची हुलकावणी केतन म्हात्रे सर यांना मिळाली होती. त्याची पूर्तता मोहित गावकर करेल का हे पाहायचं आहे. यावेळी मात्र फटका हलकेच तोलविला जातोय. तो शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षण होतोय. धाव काही निघत नाही. धावांचा वेग 3 चेंडूंवर 18 धावांचा काहीसा रोधक पद्धतीनं या ठिकाणी थांबविला जातोय. परत या गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो अर्थातच या ठिकाणी आशिष, तर समोर आहे फलंदाज तो अर्थातच या ठिकाणी मोहित. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. सलग 2 चेंडू ऑन टार्गेट पद्धतीचे मोठ्या फटक्यांपासून स्वतःला वाचविण्यात व आपल्या संघाला वाचविण्यात कमालीचा यशस्वी ठरतोय तो गोलंदाज आशिष व ध्रुव षटकाची सांगता करण्यासाठी गोलंदाज आशिष आपल्या गोलंदाजी मार्कवर. समोर आहे फलंदाज तो मोहित गावकर स्ट्राईकला. 80 धावा 2 कार्यांच्या मोबदल्यात. याही वेळी वेगाने चकित केलं जात आहे. सुरुवातीचे 3 चेंडू 18 धावांचा पाऊस पाडणार आहे. त्यानंतरचे 3 चेंडू निर्धाव पद्धतीनं गणले जाणारे एक निश्चितपणे सनसनाटी निर्माण करणारं ध्रुव षटक समाप्त होतंय. खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा 80 धावा धावफलकावर. आता 18 चेंडूंवर 44 धावांची आवश्यकता.
षटक फेकण्यासाठी व वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी अनुभवी अष्टपैलू असा खेळाडू गोवा राज्याचा आज प्रतिनिधित्व करतोय. अभिर बाबा बार्देश क्रिकेट संघाचं तो रोहन साळगावकर सज्ज. पहिला चेंडू फुल टॉस पदायचा सुरेख असा फटका. ज्यावेळी संपर्क झाला होता षटकाराचा शिक्का बसला होता. शिक्कामोर्तब होतोय 6 धावांनी. परत एकदा या ठिकाणी सुरुवात होते 6व्या षटकाची. म्हणजे आता 38 धावांची गरज येऊन ठेपते व 17 चेंडूंचा खेळ बाकी. याचाच अर्थ 5 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. 86 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चोख असं प्रत्युत्तर तब्बल 123 धावांच्या धावफलकाला दिलं जाते. ते अर्थातच या ठिकाणी फलंदाजी करताना गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ फोंडा यांच्या माध्यमातून. दोन्ही संघ तुल्यबळ असे संघ, आक्रमक विस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले संघ आणि षटकारांचा पाऊस या सुरेश रैना मैदानावर. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका टोलविला जातोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट केलं जाते. षटकातील सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 7 धावा काढण्याचं कार्य मी करतोय. आता उर्वरित कार्य तू पूर्ण कर, असाच काहीसा मौलिक सल्ला आपल्या साथीदाराला देत या ठिकाणी स्ट्राईकला येतोय तो मोहित गावकर. 87 धावा धावफलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मनगटी फटक्याने वळविला जातोय, मात्र सीमारेषेच्या अलगद या ठिकाणी जखडला जातोय. तो आक्रमक शैलीने खेळ करणारा या ठिकाणी मोहित गावकर. मोहितची या ठिकाणी संघर्षमय खेळी समाप्त होतोय. गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ फोंडा गोवा यांना 87 या सांघिक धावसंख्येवर बसतोय. तो तिसरा हादरा गोलंदाज रोहन साळगावकर याच्या गोलंदाजीवर. एकशे 24 धावांचा पाठलाग करताना 87 धावा गडी बाद होत आहेत. ते 3 वैयक्तिक 47 धावांची वादळी खेळी साकारत मोहित मैदानाच्या बाहेर व त्याची जागा करण्यासाठी आणखी एक विस्फोटक फलंदाज चंदन नाईक याची वर्णी ही मैदानावर लागते. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि या नकारात्मक गोलंदाजीला वाईडच्या स्वरूपात दंडात्मक ठरविलं जाते ते अनुभवी पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेच्या साहाय्याने धावफलक फाडतोय तो 88 धावांवर. पाठलाग 124 धावांचा, 124 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 88 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑफच्या दिशेनं सरळ क्षेत्ररक्षक अमृत वेर्लेकरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक होते. चेंडूची परती ही गोलंदाज रोहनच्या दिशेनं. नाममात्र एकेर धाव चंदन नाईकच्या खाती. ज्या एकेर धावेने चंदन नाईक स्वतःचं खातं खोलतोय व या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 89 धावांवर. 124 धावांचा पाठलाग करताना सर कृष्णा सातपुते स्वस्तात तंबूमध्ये परतले. त्यांचा कित्ता सोमेशने गिरविला. त्यानंतर नाव उमेद न होता मोहित गावकर वरचढ ठरतोय व प्रथमेश मात्रेच्या साथीनं संघर्षमय खेळी साकारताना या मैदानावर. परत एकदा मोठा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता जमिनीलगत घरंगळत जातोय. डीप मिडविकचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तो अमृत वेर्लेकर छोट्या चणीचा वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण करून चेंडूची परती होते. 90 गाठली जाते. 124 धावांना प्रत्युत्तर देताना अजूनही बराच दूर आहे तो गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ. मात्र समोर आहे फलंदाज चंदन नाईक. याच्याकडनं एका अद्वितीय खेळीची गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाला अपेक्षा असेल यात तीळ मात्र शंका नाही. ओव्हरपेच चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत रजत कुडाळकरच्या दिशेनं लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण होते. चेंडूची माघारी यष्टिरक्षक केतनच्या दिशेने सरळरित्या होते व त्यामुळे मात्र एकेर धावेवर समाधान हे मानावं लागतंय. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय तो 6 षटकांचा. 6 षटकांच्या सांगत एकेरीस 91 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 124 धावांचा पाठलाग करताना म्हणजे अजूनही 33 धावा साथ देत आहेत आणि प्रतिसाद देण्यासाठी अवघ्या 12 चेंडूंचा खेळ हा बाकी व 7 गडी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाचे गोटामध्ये अजूनही शेष.
गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. उंचपुरा विश्वसनीय गोलंदाज म्हणून ज्याचा नावलौकिक भारतीय क्रिकेट संघासाठी ज्यानं अनेक वेळा संकट मोचकाची भूमिका निभावली आहे तो नामदेव बाणावलीकर गोलंदाज या ठिकाणी पंचांच्या उजव्या हाताकडनं आपली जादुई करिश्माई गोलंदाजी साकार करण्याच्या प्रयत्नात. अजूनही आवश्यकता ही तब्बल 33 धावांची 12 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईकला चंदन नाईक. मधल्या यष्टीचा वेध घेणारा असा चेंडू चंदन नाईकचा अडसर दूर केला जातोय. ज्या विश्वसनीयतेनं कर्णधार बांगलादेश क्रिकेट संघाचा यानं चेंडू हाती सुपूर्द केला नामदेवच्या, तोच नामदेव या ठिकाणी वेगावर स्वार होऊन अचूकतेनं गोलंदाजी करतोय. चंदन नाईकला माघारी परतवलं जातंय. आता मात्र काहीसा निश्चितपणे अडचणीत वाटतोय तो गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ. मात्र दुसऱ्या बाजूला प्रथमेश मात्र उभा ठाकलेले मैदानावर, जोपर्यंत मी मैदानावर आहे विजयाचे अथक प्रयत्न करेन असा ठोस संदेश आपल्या संघ साथीदारांना देताना दिसत आहेत. चंदन नाईक बाद होऊन मैदानाच्या बाहेर व चंदन याची जागा घेण्यासाठी आणखी एक नवीन फलंदाज लागते. ही जोडगोळी मैदानावर वेगावर स्वार होत अचूकतेने मधल्या यष्टीचा वेध घेणारा चेंडू चंदन नाईकला माघारी परतवण्यासाठी यशस्वी ठरतोय. आशेचे किरण निश्चितपणे पल्लवित होत आहेत ते अर्थातच अबीर बाबा क्रिकेट संघासाठी. आणि या पल्लवित होणाऱ्या आशेच्या किरणात गोलंदाज नामदेव सज्ज. टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पुलपतीचा फटका. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय मात्र निश्चितपणे कोणी क्षेत्ररक्षक उपस्थित नसलेल्या ठिकाणी चेंडू प्रवास करत असल्यानं 4 धावांची लहर उठते. चौकारानं या ठिकाणी प्रथमेश नाईक फलंदाज स्वतःचं खातं खोलतोय व या चौकारानं सांघिक धावफलक वाढतोय तो 95 धावांवर. धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं नामदेव. टप्प्याचा चेंडू फटका मोठा टोलवायचा होता. पायचीसाठी हलकीच दात मागितली होती मात्र पंच ही दात साफ फेटाळतायत. दरम्यानच्या कालावधीमध्ये चेंडू एक निर्धाव गणला जातोय तो गोलंदाज नामदेव याच्याकडनं. 3 चेंडू 4 धावा 1 सफलता असं सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण गोलंदाज नामदेव याच्या मार्फत आपण पाहतोय. या ठिकाणी धावांचा पाठलाग करण्याच्या प्रयत्नात आक्रमक फटक्यांपासून आतापर्यंत काहीसं वंचित ठेवलं जातंय धुरंधर फलंदाजना गणपती वॉरियर्स संघाच्या. फुल टॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट देखणे असा फटका. चेंडूचा प्रवास डीपेक्सचा कव्हरला. कव्हर पॉईंटवरला क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय. चेंडू अडवून चेंडूची फेक करतोय. केवळ एकेर धाव प्रथमेश नाईकच्या खाती. बऱ्याच वेळ स्ट्राईकपासून अबाधित असलेला प्रथमेश मात्र हा या ठिकाणी चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. आता 8 चेंडूंचा खेळ बाकी व 28 धावांची गरज येऊन ठेपते. या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके प्रथमेश मात्रे सर यांच्याकडनं अपेक्षित असतील मात्र ते 2 संभाव्य मोठे फटके या ठिकाणी मारण्यास मी यशस्वीता फलंदाजला देणार नाही या इराद्यानं गोलंदाज नामदेव बाणावलीकर गोलंदाज पंचांच्या उजव्या हाताकडनं सज्ज. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. दोन्ही हा समांतर करत वाईडचा इशारा येतोय. एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 97 धावांवर. दिलखेचक असा मुकाबला क्रिकेट रसिकांची निश्चितपणे तृषा शमविणारा असा या स्पर्धेतील एकंदरीत दुसरा सामना. 97 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात 124 धावांचा पाठलाग करताना. परत नामदेव सज्ज. गोलंदाच्या डोक्यावरनं उत्तुंग असा फटका डीप लॉंग ऑनच्या दिशेनं मात्र त्या ठिकाणी वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण होतंय. संभाव्य चौकारला नाममात्र एकेरी धावेत रोखलं जाते. एकेरी धाव प्रथमेश मात्रे याच्या खाती. एकेरी धाव ही अर्थातच गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या खाती ज्या एकेरी धावेने सांघिक 98 धावा धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी. या चेंडूवर मोठा फटका फलंदाज प्रथमेश नाईक याच्याकडनं अपेक्षित. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नामदेव बाणावलीकर राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीनं आपल्या यशस्वी षटकाची सांगता करण्यासाठी.
फटका मोठा मारण्याचा प्रयत्न फसतोय. शॉट थर्मॅनला उडालेला झेल या ठिकाणी टिपला जातोय. प्रथमेश नाईकची खेळी ही समाप्त होतोय. 5वा हादरा गणपती वॉरियर्स फोंडा गोवा क्रिकेट संघाला. एकंदर 98 या धावसंख्येवर आता गरज आहे ती 26 धावांची. 6 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज प्रवीण याची वर्णी मैदानावर लागते. प्रथमेश मात्रे याला साथ द्यायला. या ठिकाणी जे वेळेचं बंधन दिलं होतं ते बंधन निश्चितपणे पाळण्यात अयशस्वीता प्राप्त होते अबीर बाबा क्रिकेट संघाला. त्यामुळे त्यांचा आणखी एक अतिरिक्त खेळाडू हे सर्कलमध्ये आपण पाहतोय. अतिशय सुरेख अशी नियमविल्ला साजेशी पंचगिरी आपण पाहतोय. शेवटचं षटक बहुधा अमृत वेर्लेकर गोलंदाज. डावखुराचा प्रथमेश स्ट्राईकला. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावांची ही गरज. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. फटका मोठा टोलवायचा होता. वाईरची दाद मागितली जाते. मात्र पंच सांगतायत की चेंडू मर्यादेचं उल्लंघन करणारा न होता तर चेंडू मारण्याजोगा होता. फटका मारण्याचा प्रयत्न तुझ्याकडनं चुकलाय त्यामुळे दयामाया ही तुला नाही. गोलंदाजाच्या खाती मी चेंडू वैध गणतोय. आता 5 चेंडू 26 धावांची गरज येऊन ठेपते. ओव्हरपीच चेंडू. देखण्या असा फटका. अनोखा संगम. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं चौकाराची खुणगाण देतोय. 4 धावांना शतकी खेळी फार सांघिक होते ती गणपती वॉरियर्स क्रिकेट संघाची. 102 धावा. आता आवश्यकता 22 धावांची. 4 चेंडूंचा खेळ हा बाकी. चार चेंडू 22 धावा. डीप लॉंग ऑफच्या दिशेनं जगत खेळाडू. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण या ठिकाणी आशिष अनुभवतोय. लॉंग ऑनला एक खेळाडू. या क्षेत्ररक्षण रचनेसह गोलंदाजी मार्फत छोट्या चणीचा अमृत वेर्लेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळी मात्र मोठा फटका काही निघत नाही. चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय. तो लॉंग ऑनच्या दिशेनं नामदेव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. आता मात्र 3 चेंडू तब्बल 22 धावांची गरज. कडवी झुंज देताना गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ निश्चितपणे दिसतोय. क्रिकेट रसिकांची मनं जिंकतोय एवढं मात्र नक्की. 124 धावांचा पाठलाग करताना 102 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू. फटका हवेमध्ये राहतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू. सीमारेषेच्या दिशेनं मार्गक्रमण. मात्र सीमारेषेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चेंडूचा हा रोखला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. त्यामुळे प्रथमेश याच्या खाती मिळते ती नाममात्र एकेरी धाव. 103 धावा त्या धावफलकावर. 103 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत. ते अर्थातच या ठिकाणी 5. अमृत वेर्लेकर छोट्या चणीचा गोलंदाज 4 चेंडूंवर नाममात्र 5 धावा खर्च करतोय. षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं तो सज्ज होतोय. प्रवीणच्या माध्यमातून फटका निघतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा कोणताही आतताईपणा किंवा कोणताही अतिरिक्त प्रयत्न न करताना प्रवीण एकेर धावेवर समाधान मानतोय. ज्या एकेर धावेने धावफलक वाढतोय तो 104 धावांवर. सामन्याचा निकाल स्पष्ट करणारा चेंडू. या सामन्याची भैरवी घालणारा चेंडू फेकण्यासाठी छोट्या चणीचा अमृत वेर्लेकर गोलंदाज सज्ज. समोर आहे प्रथमेश म्हात्रे. 104 धावा धावफलकावर. शॉर्टकरलेन पद्धतीचा चेंडू. कोणतंही प्रत्युत्तर न होतं चेंडू फलंदाजला चकवतोय. यष्टीरक्षकाला दगा देतोय. डीप थर्डमॅन दिशेच्या पलीकडे 4 धावांसाठी मार्गक्रमण करतोय. अखेर निर्धारित 8 षटकांमध्ये 108 धावांपर्यंत मजल मारण्यात या ठिकाणी गणपती वॉरियर्स क्रिकेट संघ यशस्वी ठरतोय व 15 धावाने निसटता विजय मिळवत या ठिकाणी प्राथमिक विजयाची नोंद अबीर बाबा क्रिकेटर्स या ठिकाणी बारदेश करतोय. प्राथमिक सामन्यात पराभूत व्हावं लागतंय ते अर्थातच या ठिकाणी गणपती वॉरियर्स फोंडा क्रिकेट संघाला.